वेदांत कधी मैदानाच्या आतमध्ये येतोय? गाणं लागतंय का? शेवटचा सामना आजच्या दिवसातील असणार आहे, शेवटचा परंतु महत्वाचा. किती उत्कंठ होती या दोन्ही टीमला. आमची मॅच कधी, आमची मॅच कधी. जेवलेत की नाही जेवलेत आतापर्यंत? अरे जेवून आलात की नाही? आजच्या रात्रीतील शेवटचा सामना, लालबाग स्मॅशर विरुद्ध लालबाग फायटर. दिग्गजांना पाहिलं, पुन्हा या ठिकाणी या लहान मुलांनाही आपण पाहतोय. आणि काही क्षणातच जर पाहिलं तर या शेवटच्या मॅचची, या अगोदर देखील जी लहान मुलांची मॅच झाली होती शेवटच्या बॉल पर्यंत रंगली होती. या सगळं दिग्गजांना या ठिकाणी विनंती असेल, टॉस वेदांत कांबळे एका बाजूला, आर्यन डाके एका बाजूला आपला पाहायला मिळणार आहे. आणि टॉस केला जातोय. आमचे दोन्ही आधारस्तंभ म्हणजे सुधीरभाऊ साळवी या ठिकाणी येत आहेत, त्याचबरोबर राजेंद्र शेठ लांजवळ या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यामध्ये आजच्या रात्रीतील या शेवटच्या मॅचचा टॉस या ठिकाणी या वेदांत आर्यन या टॉस केला जाणार आहे. आज मात्र मॅरेथॉन क्रिकेट, लालबाग हे 3 दिवस, बाकी सगळं काही नाही, फक्त क्रिकेट. आर्यन डाके या, वेदांत या. मला गेल्या वर्षीची वेदांतची बाईट आठवते, या वर्षी देखील चांगला तयारी करून आलाय. पहिलं टॉस होईल. आर्यन एका बाजूला आपला पाहायला मिळतील, एका बाजूला जर पाहिलं तर वेदांत यांना आपण पाहणार आहोत. राजेंद्र शेठ लांजवळ, सुधीर भाऊ साळवी आधारस्तंभ प्रमुख या LPL चे, त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस.
तेच तर टॉस जिंकलाय आर्यन डके टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आणि कशा प्रकारची आहे तुमची टीम? आम्ही टॉस जिंकून पहिली बॉलिंगच घेऊ, कारण की आमच्याकडे बॉलिंग थोडी चांगली आहे त्यांच्या टीमपेक्षा. त्यांच्यापेक्षा चांगली बॉलिंग आहे. आणि कोणते कोणते बॉलर्स असे आहेत तुमच्या टीम मधील जे त्यांना रोखण्यासाठी सज्ज झालेले आहेत? उगम खाडे, ओम शिंदे, अंशु दुबे आणि अजून आहेत थोडे बॉलर्स. तर या ठिकाणी ही मॅचची किती उत्कंठा तुम्हाला होती आणि आयोजन कमिटीने ही तुमच्यासाठी खास मॅच ठेवलेली आहे आणि 4 टीम बनवल्या गेल्या, त्याबद्दल काय म्हणाल? खूपच चांगलं वाटतंय की इकडे मॅच खेळायला भेटते. मॅच खेळायला भेटते, चांगलं वाटतंय. तर या मॅच मध्ये कशा परफॉर्मन्स राहील? जिंकणार ना तुम्ही? हो जिंकणार. क्या बात आहे. प्रतिस्पर्धी संघ तेवढाच बलाढ्य आहे, कारण आज खेळाडू मला वाटते सगळ्यात खतरनाक खेळाडूंपैकी आहे, त्याच्याशी सामना आहे. हा तरी सुद्धा जिंकणार. क्या बात आहे. तर आता जाऊया त्याच्याकडेच. बॉलिंग घेतली आहे, बॅटिंग करायची आहे. किती? आता बॅटिंग आली आहे. आता मी जास्त स्कोर बनवायचा आम्ही प्रयत्न करू, तर आमच्याकडे जिंकण्याचे चान्सेस आहेत. काय वाटतंय, त्यांचे बॉलर तुम्हाला थांबवतील का? याच्यामध्ये जास्त बॉलर आहे. उगम खाडे आहे, प्रेयशू हलवाई आहे, ओम दत्ता आहे, ओम शिंदे आहे, अंशु दुबले सुद्धा आहे, यांचा बॉलर सुद्धा आहे आणि वत्सल पवार सुद्धा आहे याच्यामध्ये. मग तुमचे बॅट्समन काय तुटून पडतील ना त्यांच्यावर यावेळेला सुद्धा? काय आमच्यामध्ये आहे दुबे शिकारा आहे, देव परब आहेत, रुसाईल राणे आहेत, आर्यन खाडे आहेत, लय बॅट्समन आमच्यात पण. आणि स्वतः तुम्ही? मी पण आहे. काय करणार? आता बॅटिंग आली आहे. आता आम्ही आता आम्ही जरा बाहेर मारायचा जरा आम्ही प्रयत्न करू, तर आमच्याकडे क्षमता आहे. प्रत्येक बॉल बाहेर मारण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या कॅप्टनने सांगितलंय. आणि त्याचबरोबर प्रत्येक नाही भेटला तर मारणार. त्याचबरोबरीने किती धावा बनवण्याचा तुमचा इरादा असेल त्यांच्या विरोधात? आता सांगा. गेल्या वर्षी तुम्ही सांगितलं होतं की अमुक एवढ्या धावा त्यांना घालणार. आता बॅटिंग आली. आता बॅटिंग नुसार आता प्रयत्न आमचे सुरू असतील तर आमच्याकडे जिंकण्याचे चान्सेस आहेत. किती रन? आता बॅटिंग आली. आम्ही जरा 20-25 पर्यंत आम्ही जरा स्कोर बनवण्याचा. तर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 20-25 करायचं हरकत नाहीये. ही मॅच ठेवली तुमच्यासाठी, त्याविषयी काय म्हणाल? सगळ्या कमिटीचा आभार आहे, कारण की एवढा मोठा टुर्नामेंट मध्ये लालबाग प्रीमियर लीग LPL मध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे खेळायला भेटतं. लालबाग प्रीमियर लीगचे टी-शर्ट, ट्रॅक, शूज आम्हाला देण्यात आले होते. पण जास्त आता विक्रांत जाधव यांचा आम्ही आभार मानतो, कारण की याच्यामुळे आम्ही टीम पाडली आहे. टी-शर्ट ट्रॅकचा आम्हाला आभार दिले आहे, तर थँक्यू. एक शेवटचा प्रश्न, तुमचा लालबाग परिसरातील आवडता खेळाडू कोणते आहेत? रोहित माने, लालबाग एक्सप्रेस. रोहित माने, लालबाग. आणि तुमचा? रोहित मानेच नक्कीच इन्स्पिरेशन आहे, कारण की तो पण सीझन खेळतो आणि मी पण सीझन खेळतो, तर तो मला गाईड करत असतो की असं खेळ. आणि लालबाग मधले विक्रांत दादा, क्या बात आहे. तर हे दोन्ही कॅप्टन सांगतायत आम्ही बॉलिंग घेतली आहे, त्यांना कमी मध्ये रोखू. त्यांनी सांगितलंय हरकत नाही, आम्ही कमी मध्येच थांबू, परंतु मॅच जिंकू. दोन्ही कॅप्टन सांगतायत. आणि जाऊयात आता या मॅच कडे, ज्या ठिकाणी 2 धुरंधर आजच्या दिवसातील शेवटचा सामना. चला.
हॅलो, चला लालबागकर क्रिकेटच्या रंगात रंगायला पुन्हा एकदा तयार होऊयात. एकाच दिवशी 3 पिढ्यांनी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये लालबाग प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण आज पाहिलंय, त्यामुळे आजचा दिवस धन्य आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये बॅटर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा, सीमारेषेवर फक्त सिंगल लाईन करायची आपण, जे आपले कार्यकर्ते आहेत. एका ठिकाणी जास्त उभे राहू नका. वेदांत कांबळे टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अरे वेदांतचे सपोर्टर जरा जास्तच आहेत. वेदांतसाठी टाळ्या वाजतात का या? क्या बात आहे, क्या बात आहे. वेदांतचा फॅन फॉलोअर्स मला जरा जास्तच दिसतोय. आणि बॉलिंग साठी येत आहेत. बॉलर कोण आहे? वेद शिकारे बॉलिंग साठी येत आहेत. महत्वाची मॅच सुरू होते. उगम खाडे बॉलिंग साठी येत आहेत. पहिलाच बॉल, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि ओ पहिल्याच बॉलवर वेदांत कांबळे पहिल्याच बॉलवर माघारी पडत आहेत. तुम्हाला मात्र नाराज केला वेदांत कांबळे यांनी, परंतु चांगले खेळाडू आहेत. बॉलिंग मध्ये काहीतरी करतील आज असं वाटतंय. वेदांत कांबळे म्हणजे लालबागचा बुमराह, बॉलिंग मध्ये काहीतरी दाखवणार आहेत आज. ओहो, यावेळेला मात्र एक धाव तिकडे मिळेल. बॉलिंग साठी आपण पाहू शकता उगम खाडे, ज्याच्या नावाची चर्चा दोन्ही कॅप्टनने केली होती. उगम खाडे आहे. आता कोणाला बॅटिंगला? साहिल आलेत. साहिल राणे जोडीला वेद शिकारे ना, वेद शिकारे, साहिल राणे, उगम खाडे. काय वेग आहे, परंतु बॉलला केलाय पुल. सक्सेसफुल बॉल जातोय सीमा रेषा पार. ओ, आणखीन एक आक्रमण या ठिकाणी. काही बॉल जातोय सीमा रेषा पार. अरे भार्गव कुठे दिसत नाही? भार्गव आहे का? हा हा, आजचा प्लेअर ऑफ द डे तर मला भार्गवच वाटतोय. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय आणि पंच घोषित करतात 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी होते. साहिल राणे गेलेत आणि गेल्या गेल्या तुटून पडलेत. उगम खाडे सुरुवातीला थोडासा दबाव निर्माण केला आणि आता जर पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध साहिल राणे तुटून पडलेत. ओ, आणखीन एक बॉल स्क्वेअर लेगला पाठवला. जाही बॉलवर 6 धावा. अरे कॅप्टन कुठे? कॅप्टन खुश आहेत की नाही या परफॉर्मन्सने? आहेत ना कॅप्टन, खुश आहेत ना? आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली होती 23. अजूनही या ठिकाणी 3 ओव्हर बाकी आहेत. कमबॅक करावं लागेल. आर्यन डाके एका बाजूला आणि आता बॉलिंग साठी येत आहेत ओम शिंदे. पाहूयात ओम कशा पद्धतीने कामगिरी करतील. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ, ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेड लावले तो क्रिकेटचा खेळ लालबाग प्रीमियर लीग मध्ये आपण पाहत आहोत. व्हाईट बॉल. दीपक बागवे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जावेत मॅचच्या दिशेने. यावेळेला उडवलाय बॉल, हवेत आहे आणि पाहूया पकडली गेली कॅच. कमबॅक. वाह. जवळ आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. विशेष म्हणजे आम्ही सगळ्या पालकांचे आभारी आहोत. आपल्या मुलांना खेळताना त्यांना पाहण्यासाठी ते सगळे पालक इकडे आलेले आहेत. त्यांचा देखील आम्ही मनापासून अभिनंदन आणि आभार मानू, कारण ही स्पर्धा नसून एक कौटुंबिक सोहळा आहे लालबागचा. ओ, काय कॅच घेतलीये. वाह.
देव परब. हो हो, यावेळेला बॉलर चांगली बॉलिंग करतायत. ओम शिंदे यांनी चांगली बॉलिंग केली. या षटकात धावसंख्येला कंट्रोल केलंय आणि खऱ्या अर्थाने पहा ही गर्दी, या सगळ्यांच्या दिग्गजांच्या मॅचला गर्दी पाहायला मिळाली, या सगळ्या लहानांच्या मॅचला गर्दी पाहायला मिळाली. आणि आता टोलावलाय बॉल, फुल सक्सेस. यावेळेला मात्र चांगली साहिल राणे, यावेळेला मात्र फटका बसलाय. बॉल हवेत आहे परंतु तिकडे फिल्डरच नाहीये आणि त्यामुळे तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. एका बाजूला देव परब आणि दुसऱ्या बाजूला साहिल राणे. साहिलने खूप चांगली बॅटिंग केली आहे, संधी मिळाल्याने त्यानंतर तुटून पडलेत. 7 बॉल मध्ये 30 धावांवर साहिल राणे बॅटिंग करतायत. या वेळेला फुलटॉस, त्याला समोर खेळलाय आणि आणखीन एक आरपार. तुटून पडले साहिल. ओहो, आता मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या बॅट कट आहे आणि त्यामुळे एक धाव तिकडे मिळेल. 45 धावा एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मात्र वेदांत कांबळे आणि कंपनी. यावेळेला पुन्हा एकदा या ठिकाणी केलाय फुल, जो ज्यावर धावा मात्र
ची तुम्ही हाफ सेंचुरी केली, बॅट दाखवावी लागेल. क्या बात आहे, टाळ्या या बॅट साठी झाल्या पाहिजेत. या स्पर्धेतील तिन्ही फॉर्मॅट मिळून पहिली हाफ सेंचुरी साहिल राणे यांच्या नावावर. या वेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी डायरेक्ट हिट होता होता बचावले आणि तिकडे 2 धावा. धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते 61 धावा. देव या वेळेला मात्र हवेत बॉल आहे, पाहूया. ओ कॅच मात्र सुटली आणि एका धावेवर समाधान. साहिल मात्र स्ट्राईक साहिल यांच्याकडे राहील. पहिला डाव सुरू आहे, दुसऱ्या डावात देखील या धावा होऊ शकतात, कारण क्षमता आहे या छोट्या छोट्या खेळाडूंकडे देखील. लालबाग प्रीमियर लीग आपण पाहतोय. बक्षीस समारंभ देखील होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. बॉल हवेत आहे आणि यानंतर कुणी जायचं नाही, बक्षीस समारंभ होणार आहे. आणि साहिल राणेचं अर्धशतक या मॅचचं वैशिष्ट्य राहिलंय, जे कोणी नाही केलं, या लहान मुलांनी केलंय. पहिली हाफ सेंचुरी. आता कर्णधाराच्या चेहऱ्यावर आनंद पहा किती आहे. अर्णव कोतवडेकर आपली संपूर्ण टीम घेऊन सज्ज राहायचं आहे. कुठे अर्णव? पारितोषिक वितरण आहे यानंतर. चला दुसरा डाव. मॅच धावसंख्या झाली आहे, 67 धावा करायच्या आहेत. राजू शेठ लांजवड आपली संपूर्ण टीम घेऊन मात्र या ठिकाणी यायचे. टायटन्स जे विजेते राहिलेत त्या देखील या ठिकाणी पारितोषिक होणार आहे, पारितोषिक वितरण सोहळा असणार आहे. लालबाग प्रीमियर लीगचा हा आजचा दुसरा दिवस लक्षणीय राहिला. चला मॅचला सुरुवात होते. आर्यन डाके स्ट्राईक वर. शुभम आपते विनंती असेल आपण विक्रांत यांच्याशी संपर्क साधायचा आहे. एक कौटुंबिक सोहळा, एक जबरदस्त मॅच. ही स्पर्धा नसून या सगळ्यांच्या वर्षभरातील हे 3 दिवस तेवढेच महत्वाचे असतात. पहिलाच बॉल भन्नाट वेगात. वेद आलेत, वेद शिकारे. आर्यन डाके कॅप्टन आहे टीमचे आणि क्षमता आहे त्यांच्याकडे. यावेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळाला समोरच्या दिशेने. धाव घेण्याचा प्रयत्न आणि बचावले गेले तिकडे. आर्यन डाके 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला फटका चांगला, परंतु पाहूयात धाव आणि धाव मात्र या ठिकाणी होते. विधान कांबळे कॅप्टन मात्र खुश असतील, मोठी धावसंख्या झाली आहे. हो प्रचंड वेगात, परंतु दिशेवर नव्हता. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. फुलटॉस बॉल, त्याच्यावर केले आक्रमण. पाहूया छोटेसे खेळाडू तिकडे पोहोचले आणि खूप चांगली कॅच.
अथांग जबरदस्त त्या ठिकाणी एफर्ट्स पाहायला मिळाले. वेद ओ चांगला फटका येताना पाहायला मिळाला. 4 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. वा आम्ही हार मानणार नाही हेच या ठिकाणी सांगतायत. बॅटिंग साठी आलेत वत्सल आलेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 6 वर आहे. यावेळेला आणखीन एक फटका त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चौकार. वा आणि ही मॅच सुद्धा आम्ही सहजासहजी सोडणार नाही सांगतायत. त्या ठिकाणी फायटर्स फाईट करतायत. धावसंख्या 10 झाली आहे. पहिली ओव्हर संपलेली आहे. वत्सल आले आणि बॅक टू बॅक 2 चौकार. मैदानाच्या आतमध्ये आर्यन डाके टीमचे कॅप्टन आहेत. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 67 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे 3 ओव्हर मध्ये अजूनही 57 पाहिजेत. दर्शन डाके ओहो इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 11 वर. मॅचेस चुरशीच्या या मैदानाचं वैशिष्ट्यच आहे. बरेच जण माझ्या मते जेवायला सुद्धा गेले नसतील. सगळं हो जाऊ द्यात मग व्हायचं. आणि लहान काय मोठ्यांची ती परिस्थिती असेल. आपल्या पाल्याचा खेळ पाहण्यासाठी पालकांची तीच परिस्थिती असेल. यावेळेला मात्र आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. देव परब वत्सल थोडंसं गायडन्स करतात कारण वत्सल यांनी बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार मारलेले आहेत. आर्यन डाके फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळले तिकडे परंतु एक धाव घेतली गेली आहे आणि आता मात्र स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतात वत्सल. ज्या वत्सल यांनी 2 चौकार मारलेत बॅक टू बॅक. 67 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये संपूर्ण लालबाग पाहत आहे. यावेळेला मात्र आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला. मिसफील्ड झाली आणि बॉल सीमारेषच्या दिशेने. वत्सलच्या बॅट मधून लगातार 3रा चौकार आलाय कारण मागील ओव्हरच्या शेवटचे 2 बॉल त्यांनी चौकारात मारले होते. धावसंख्या जर पाहिली तर आता 16 वर जाते. आपले पाल्य कसे खेळतात हे पाहण्यासाठी पालक देखील आवर्जून जागे आहेत. आवर्जून ही मॅच पाहतायत आणि प्रोत्साहन देत आहेत या सगळ्यांना कारण ही स्पर्धा आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची. आणखीन एक आक्रमण वत्सलच्या बॅट मधून बॉल जाईल सीमा रेस.
सोडणार नाहीये. समोर जर पाहिलं तर बॉलिंग साठी वेदांत कांबळे म्हणजेच बोम बोम. आणखीन एक आक्रमण सीमा. ओम शिंदे यांनी यावेळेला मात्र पुन्हा आक्रमण करताना पाहायला मिळाले आणि एक धाव. प्रेक्षकांना विनंती थोडस मागे वा तिकडे. आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 40 वर गेली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 8-27 म्हणजे या 2 बॉल पैकी 1 बॉल मोठा फटका येणं गरजेचं आहे मॅच ऑन राहण्यासाठी. पाहूयात बॅट्समन काही करू शकतात आणि बॉलर सुद्धा काही करू शकतात. यावेळेला मात्र चांगला बॉल. वाह, वेदांत कांबळे लाईन अँड लेंथ वर आलेत. आता टीमचे कॅप्टन आहेत. हो नक्कीच या ठिकाणी ऍक्शन साइड बदलून बॉलिंगला आले. ओव्हर द विकेट धावा येत होत्या. राऊंड द विकेट आले. बुमराचा हा बॉल पाठवलाय लांब लचक. आणि आता मात्र मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये गेली आहे. त्या ठिकाणी 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. शेवटची ओव्हर बाकी आहे आणि आता आर्यन तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल. 21 धावांची आवश्यकता आहे. आर्यनच्या बॅट मधून 1-2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये मजा येईल. शेवटचे 6 चेंडू आणि 21. सगळ्या मॅच रंगतात इकडे. इकडे हार कुणालाही पाहिजे नाही, सगळ्यांना जीतच पाहिजे. हे लालबागचं क्रिकेट आहे. प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद दिवसभर दिलाय आणि रात्रीही देत आहेत. हे लालबागकर आहेत. साहिल बॉलिंग साठी आलेत. यावेळेला मात्र चांगला बॉल धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय आणि परंतु चांगली बॅटिंग केली आहे. ओम शिंदे यांचे देखील कौतुक होणं गरजेचं आहे. परंतु आता सगळं काही आर्यन यांच्यावर आलंय. आता आर्यनला काहीतरी करावं लागेल. आपले कॅप्टन आहेत टीमचे, थोडेसे स्ट्रगल करतायत परंतु काहीतरी आर्यन नक्कीच करतील, प्रयत्न करतील. आर्यन हार मानून चालणार नाहीये, करावं लागेल. आणि इकडे वेगा चेंडू मात्र LBW च्या स्वरूपात आर्यन आउट. मुंबई से खाली प्रियांशू जशी बॅटिंगला केले सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. खूप मोठा फॅन फॉलोअर्स त्यांचा आहे प्रियांशू, बरोबर ना प्रियांशू? ओ इकडे मात्र पंच घोषित करतायत 1 धावही आणि बिमरही नोई येईल आणि 2 धावा मात्र इकडे मिळणार आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 19 आणि 4 चेंडू बाकी आहेत. 4-19. टेन्शन मध्ये कोण? कॅप्टन टेन्शन मध्ये आलेत. बुमरा या वेळेला मात्र 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. अजूनही जर पाहिलं तर 15 3 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. 3 बॉल 15. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. बॅटिंग साठी प्रियांशू हलवाई.
चालू सामना झाल्यानंतर सगळे पारितोषिक वितरण होतील आणि आता मात्र मॅच जवळपास सुनिश्चित होताना पाहायला मिळते कारण आता 2 बॉल आणि 14. आणि इकडे मात्र मॅच सुनिश्चित होताना पाहायला मिळते. वेदांत कांबळे यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतोय. वाह